करते संसार सुखाचा। ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता आपल्या सोबत किचन मध्ये आहेत शेफ तुषार। हाय तुषार। हाय योगिनी। सुगरण मित्रमैत्रिणींना तुषारचा नमस्कार। तुषार, आज आपल्या किचन मध्ये काय तयार होणार आहे? ऑफकोर्स नॉनव्हेज, राईट। आज मी कुरकुरे बोंबील ही रेसिपी दाखवणार आहे। अरे वा, कुरकुरे बोंबील। हो, म्हणजे मुळात बोंबील करणं हे फार ट्रिकी असतं, कारण ते फुटण्याची तुटण्याची फार शक्यता असते। हो। आणि तुम्ही कुरकुरे बोंबील दाखवणार आहात, मजा येणार आहे। ऑफकोर्स। चला मग कुरकुरे बोंबील आता आपल्याला पाहायचे आहेत। आम्ही इथे तयारी करून घेतो, तुम्ही साहित्य लिहून घ्या। कुरकुरे बोंबील साहित्य: मध्ये कापलेले बोंबील आवश्यकतेप्रमाणे, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांचं वाटण 1 चमचा, हळद पाव चमचा, लाल बेडगी मिरची पावडर 1 चमचा, ओवा पाव चमचा, लिंबाचा रस अर्धा चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तांदळाचं पीठ, रवा, तेल आणि मीठ। कुरकुरे बोंबिलाचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल, शेफ करायची सुरुवात। ऑफकोर्स बोंबील फक्त मी मधून कापलेले आहेत आणि स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। येस। आपण चटणी करून घेतलेली आहे, म्हणजे वाटण। चटणी पण म्हणतो आणि आपण वाटण पण म्हणतो, कारण त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं हे वाटण आहे। आणि जी आपण भाकरी बरोबर नुसती चटणी देखील खाऊ शकतो। अगदी। येस। आता एक प्लेट घे। आपण याला आधी मॅरिनेशन करणार आहोत। परफेक्ट। बोंबील मस्तपैकी मोठे आहेत, त्याच्यामुळे फक्त मधून चिरून घेतलेले आहेत ते। आणि ऑफकोर्स ते फ्रीजमध्ये असल्यामुळे थोडेसे थंडगार आहेत, आणि आपण नॉनव्हेज जेव्हा चिरून ठेवतो तेव्हा ते फ्रीजमध्येच ठेवावं लागतं। पहिले मी हे 3 घेतोय बोंबील, जे आपण नीट मॅरिनेट करून घेऊया। बाकीचे पण मॅरिनेशन करून ते सेट करायचं आपल्याला। ही जी पेस्ट आहे मी सांगितलं, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची 1 मोठा चमचा दे। ह्याच्यावरती घाल 1 पूर्ण मोठा चमचा घाल। बस बस बस, मी ते बरोबर लावतो त्याला सगळ्याला। आता ह्याच्यामध्ये हळद पाव चमचा भुरभुरून, येस, म्हणजे मी व्यवस्थित ती लावीन। लाल मिरची पावडर आहे 1 चमचा। बेडगी मिरचीची ही पावडर आहे, लाल मिरची पावडर, जी रंग येण्यासाठी आपण मुद्दामून घालणार आहोत। आणि ह्याच्यामध्ये ना मी ओवा मुद्दामून घालणार आहे, अख्खा ओवा। आपण ओव्याची पावडर घातली तरी देखील चालेल, पण बोंबील फ्राय आपण जेव्हा कुरकुरीत करतो छान, त्यावेळेला ओव्याने एक त्याला वेगळी टेस्ट येते, आणि आत्ता या थंडीच्या दिवसांमध्ये तर अप्रतिम वाटतं। त्याच्यामुळे अगदी पाव चमचा ओवा सगळीकडे फक्त स्प्रिंकल करू, अगदी थोडासा। बस 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 बस। लिंबू रस आहे अर्धा चमचा, मीठ चवीनुसार। आणि आत्ताच ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे तीही मी मिक्स करणार आहे, आणि मग ते व्यवस्थित सगळं लावून घेणार आहे। छान सगळा मसाला जो आहे ना योगिनी, तो व्यवस्थित ह्या बोंबल्याला लागला पाहिजे। ओके। आणि हे मॅरिनेट केल्यानंतर आपल्याला किमान 15 ते 20 मिनिटं तरी हे ठेवायचं आहे। ओके। आणि मग ते छान कुरकुरीत फ्राय करायचे आहेत। हे बघ, सगळ्या बाजूनी व्यवस्थित ते लागले गेले पाहिजेत। ओके। त्याच्यामुळे हा मसाला महत्वाचा आहे की आपण त्याला जी चटणी किंवा वाटण म्हणतोय ते व्यवस्थित त्याला लागलं गेलं पाहिजे। ओके। हे बघ, हे बोंबील व्यवस्थित आपण सेट केलेले आहेत। हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करून ठेवायचे। तसेच बाकीचे बोंबील आपण सगळे मसाला लावून घेऊ आणि मॅरिनेट 15 ते 20 मिनिटं करायला ठेवून देऊ। ओके। हे बोंबील सेट होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ थांबावं लागणार आहे। घेऊयात एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण। सुगरण करते संसार सुखाचा, सुगरण करते संसार सुखाचा। ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहतोय कुरकुरे बोंबील। 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। बोंबील व्यवस्थित वाटण बिटण लावून आता सेट झालेली आहेत एकदम। आता तळायचे ते आपल्याला। तेल दे मला। आपण कसं शॅलो फ्राय करणार? शॅलो फ्राय, पण पॅन जे आपण तवा घेतो त्याला व्यवस्थित तेल आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये, कारण
बोंबील व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे. ते चिकटले जर तव्याला तर मग ते फुटण्याची जास्त शक्यता असते. ओके. त्याच्यामुळे तेलाचा आपण पूर्ण एक बेस तयार करून घेतलाय. हा व्यवस्थित एक आता डिश घे, अर्धा पार्ट तांदळाचं पीठ आणि अर्धा पार्ट त्याच्यावरती रवा. ओके. म्हणजे शेफ हे वेगवेगळं करायचं. वेगवेगळं करायचं आहे. परफेक्ट. जसं लागतील तसं आपण अजून त्याच्यात मिक्स करू. हो हो. आणि हा अख्खाच्या अख्खा आपण जे मॅरिनेट करून घेतलेला आहे मस्त त्याच्याने कुरकुरीत होईल ना एकदम. आपल्या रेसिपीचं नावच आहे कुरकुरे बोंबील. बोंबील. थोडंसं तेल आपण वरनही त्याला हेच तेल थोडंसं टाकायचं आहे. आपण मंद आचेवरती जे ठेवलं होतं थोडा गॅस आता आपण मोठा केला तरी चालेल. पण सुरुवातीला खूप मोठा गॅस करायचा नाही आहे, कारण आपण जेव्हा खूप हाय फ्लेमवरती जर बोंबील तळले तर ते पटकन फुटण्याची शक्यता असते. पण अगदी बारीकही ठेवायचा नाही आहे. तेल तापल्यावरतीच ते बोंबील त्याच्यामध्ये टाकायचे. नाहीतर जर तेल तापलेलं नसेल तरी देखील ते लगेच चिकटतात पॅनला किंवा तव्याला. एक बाजू झाली असेल ना. हो नक्कीच झाली आहे. ती आपण उलटी करून घेऊया. वा मस्त. रंग पण मस्त आलाय ना इथे खरपूस एकदम. आपण मसाला वापरतो तो तर वाटण जे केलेलं आहे ते तर खूप छान लागतंच. अमेझिंग. हो. आपण अशाच रीतीने सगळे बोंबील परतवून घेऊया ना. नक्कीच. हो. ओके. आम्ही अशाच रीतीने सगळे बोंबील फ्राय करून घेतो. तोपर्यंत तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. कुरकुरे बोंबील साहित्य: मध्ये कापलेले बोंबील आवश्यकतेप्रमाणे, आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांचं वाटण 1 चमचा, हळद पाव चमचा, लाल बेडगी मिरची पावडर 1 चमचा, ओवा पाव चमचा, लिंबाचा रस अर्धा चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तांदळाचं पीठ, रवा, तेल आणि मीठ. कृती: प्रथम प्लेटमध्ये मध्ये कापलेले बोंबील घेऊन त्यावर आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांचं वाटण, हळद, लाल बेडगी मिरची पावडर, ओवा, लिंबाचा रस, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊन मिश्रण मॅरिनेट होण्यासाठी 10 ते 15 मिनिटं ठेवून द्या. आता पॅनवर तेल गरम करून घ्या. आता प्लेटमध्ये तांदळाचं पीठ आणि रवा काढून घ्या. आता मॅरिनेट झालेले बोंबील तांदळाच्या पिठात घोळवून पॅनवर गरम तेलात दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करा. तयार बोंबील प्लेटमध्ये काढा आणि सर्व्ह करा. अशा प्रकारे कुरकुरे बोंबील तयार. कुरकुरे बोंबील तयार झालेले आहेत. शेफनी पटकन टेस्ट करते. ऑफकोर्स. सिरियसली नावाप्रमाणे एकदम क्रंची क्रिस्पी झालेले आहेत. आणि एक तर बोंबील करणं किती अवघड असतं. ते फुटण्याची खूप शक्यता असते, जे मी सुरुवातीलाच म्हटलं. आणि तुम्ही करत असताना एकही बोंबील फुटलेला नाहीये. क्रेडिट गोज टू यू. ॲक्च्युली खूप सही लागतोय तो. टेस्टी झाला. आणि मुळात आणखीन एक मी मार्क केलं की तुम्ही आधी रवा लावून घेतला, नंतर तांदळाचं पीठ लावलं. राईट. सो रवा सुद्धा करपलेला कुठेही दिसत नाहीये. व्यवस्थित भाजले गेलेत. बऱ्याच वेळेला घरी प्रॅक्टिस केल्यानंतरच हे बोंबील व्यवस्थित असेच्या असे फ्राय होऊ शकतात. हे मात्र प्रेक्षकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या सुगरणींनी, की थोडंसं तुम्हाला प्रयत्न केले की हे परफेक्ट बोंबील होऊ शकतं. मस्त मज्जा आली. काय मग मंडळी, कशा वाटल्या आजच्या दोन्ही रेसिपीज? तुम्हाला आवडल्या ना? आवडल्या तर त्या नक्की घरी करून पहा आणि कशा झाल्या ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. सुगरण
साम टीव्ही, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugran@samtv.com. चला मग आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटणार आहोत सुगरणच्या पुढच्या भागात 2 नव्या आणि इनोव्हेटिव्ह रेसिपीजसह. तुम्ही पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण. नमस्कार.